हाय, वेलकम माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. कशात तुम्ही सगळेजण छान मस्त असाल. तर बघा आता सकाळची 8:30 वाजलेत आणि आमच्या घरी बघा कोण आले. शंभू आमचा मध्ये करतोय कारण त्याला तो बघायचा आहे. कारण आमच्या घरी आलेला आहे कावळा. तर तो रोज येतो आमच्या घरी, सकाळचा येतो, कधी दुपारी पण येतो, संध्याकाळी तो रोजच येतो. तर माझ्या घरी आता टोस्ट होता, मी त्याला टोस्ट दिलाय कारण एवढं सकाळी काही स्वयंपाक बनवला नाही आहे. तो गेलाय आता. तर बघा शंभू रडत होता, जरासा म्हणत होता मला कावळा बघायचा आहे, जरा त्याचं चाललं होतं. तर मग मी त्याला थोडं खिडकीत उभा करून दाखवलं. आणि आता बघा मी कुठे चालली आहे, तर तुम्हाला सांगते मी आता कुठं चालले ते. तर मी चाललेले आहे मार्केटला. आज आम्हाला मटण आणायचं आहे. तर बघा हे आमच्या बिल्डिंगमधल्या मांजरीत सतत आत बाहेर करत असतात. तर मी चालले आता रस्त्याने. सकाळ सकाळ काय एवढी गर्दी नाही आहे कारण 8:30 वाजता काय एवढं बाहेर लोक संडेची येत नाहीत. तर आता आपण मटण शॉपमध्ये पोचतो आहे आता. ते बघा मटण शॉपमध्ये मी आले. तर मी त्यांना सांगितलं मला कसं मटण काय घ्यायचं आहे काय. तर त्या भैयांना सगळं सांगितलं मी. तर मग त्यांनी मोजून वगैरे देता येते आता आपल्याला. तर मी अर्धा किलो मटण घेते. तर बघा चला आपण आता त्यांना सांगूयात चिरायला वगैरे मोजायला वगैरे. त्यांनी मोजून वगैरे घेतले, सगळं चिरता येत आता. तर मी ह्यांना पैसे देताना एक गंमत झाली फ्रेंड्स. मी त्यांना बोललं की सुट्टे माझ्याकडे आहेत. तर मला आधी वाटतं ते ओरडतील मला, पण ते काही ओरडलेच नाही. ते म्हणले वा थँक्यू, आम्हाला सकाळ सकाळ सुट्टं दिलं. तेव्हा मी कोथिंबीर घेतली, छान फ्रेश कोथिंबीर घ्यायची होती. आता बिल्डिंगच्या खाली परत आले. तर चला आपण जाऊयात आता आतमध्ये. तर वरती चढते आता. बघा सकाळ सकाळ आमच्या बिल्डिंगमध्ये बघा सगळं बंदच आहे. कोणीसुद्धा सकाळ सकाळ आलेलं नाही बिल्डिंगमध्ये, बाहेर सगळे बंद आहेत. तर बघा मी आले घरी आता. तर शंभू आणि पिऊ घरात काय करतात काय माहीत नाही. आता सचिन त्यांना बघत बसले असतील दोघांना. तर चावली त्या दोघांचं. मी पटपट आले घरात. तर मी पटपट सकाळी देवपूजा वगैरे करून घेतली, दिवा वगैरे लावून घेतला, मस्त उदबत्ती वगैरे सगळं केलं. आणि त्यानंतर तुळशीला पण उदबत्ती लावली पटपट. आणि त्यानंतर मग मी आता स्वयंपाकाला स्टार्ट केलं. तर सगळ्यात आधी मी चिकन घेतलं, ते मटण घेतलं सॉरी, आणि छान धुवून वगैरे स्वच्छ करून घेतलं त्याला आधी. आणि कांदे चिरायला घेतले. तर बघा आता मी मटण शिजायला टाकते. त्याच्या आधी पहिलं मी फोडणी देते. ते कांदा वगैरे टाकला तेलात परतायला थोडंसं. तोपर्यंत मी थोडं मला अद्रक लसणाची पेस्ट करून घ्यायची आळणी भाजीसाठी. तर मी अद्रक लसूण वगैरे थोडंसं सोलून घेते त्याला. तर त्याला आता पटपट सोलून घेते. आणि कांदा पण थोडासा चिरून घेते कारण परत वाटणाला पण होईल. कोथिंबीर वगैरे सोलायची. तर माझी ही सगळी कामं चालू आहेत. पटपट आपण थोडंसं हलवून घेऊयात परत कारण मध्ये मध्ये हे होत राहतं. आणि बघा सचिनला काय जास्त मटण छान आवडतं, भरपूरच आवडतं त्यांना मासे आणि मटण हे दोन्ही खूप म्हणजे खूपच जास्त आवडतं. चिकन वगैरे ते काही बघत पण नाही ते चिकनकडं कधी. तर मग मला चिकन आवडतं, त्यांना मटण आवडतं. म्हणून मग मी दर संडेला चिकन तर आम्ही आणतोच, पण मी काय करते महिन्यातून 2 संडेला ना मटण घेऊन येते त्यांच्यासाठी. मग त्यांच्या पण मनाने होतं आणि माझ्या पण मनाने होतं, दोघांच्या मनाने होत असतं आमच्या. मग आणि पोरांना तर काय आमच्या दोन्ही आवडतं, असं काही पोरांचं हे नाही प्रॉब्लेम. चिकन मटण दोन्ही आवडतं पोरांना, सगळं चालतं त्यांना. दोघांमुळे त्यांना दोघांची सवय लावली. तर बघा मी पटकन आता मसाला वगैरे तो मिक्सरला बारीक करून घेते. अद्रक लसणाची पेस्टच करून घेते कारण ती कांदा माझा लाल होत आला आहे, त्याच्यामध्ये मला टाकायची पटकन. कारण पटकन मला पाणी पण माझं 10 वाजता येणार आहे आज. कारण इतर वेळेस संडेला 10 वाजता पाणी येतं आणि इतर वेळेस माझं पाणी 8 वाजता येतं. तर मग ते पाण्यामुळे पण मला लवकर उरकून घ्यायचं आहे. आणि परत 10 नंतर 11 वाजता सचिनला पण रिक्षावर जायचं आहे. त्यांना पण संडेला उशिरा जातात, इतर वेळेस ते 6:45 रोज सकाळी जातात. तर मग आज उशीर आहे त्यांचं सगळं संडेमुळं. मग ते जेवण करून एकदा गेले सकाळी 11ला की रात्री डायरेक्ट ते 8:30-9लाच येतात ना. म्हणून मग सकाळी त्यांना मी जाताना संडेच्या दिवशी पोटभर जेवण करून पाठवते. मग मला पाणी पण यायचं आहे 9 वाजता, मग सॉरी 10 वाजता माझं पाणी यायचं आहे. त्याच्यामुळे मग मला गडबडीतच उरकावं लागते कारण माझं ऑलरेडी सगळंच राहिलेलं आहे, काहीच माझं कंप्लीट नाही आहे. आता शिकतं मी खालून येऊन माझं भाजीची स्टार्टिंग झालेली करायची. मला अजून भात बनवायचा, भाकरी बनवायच्या, भरपूर काम आहे. त्यात मध्येच अजून शंभूला पिऊला मला नाश्ता पण बनवून द्यायचा आहे मला. कारण शंभू मध्ये येऊन बोलतोय नाश्ता भूक लागली म्हणून त्याचं चाललं आहे थोडं. मग मी म्हणलं आधी थोडंसं कुकरला लावून ठेवावं शिजायला आणि मग ह्यांना नाश्ता बनवून द्यावं. तर आता माझं झालं आहे, पाणी वगैरे ओतलं गरम छान त्याच्यामध्ये. आता हे आपण दुसऱ्या एक छोट्या गॅसवरती मी ते ठेवलं आहे शिजायसाठी कुकर लावून. आणि इकडे मी तोपर्यंत भाकरी बनवून घेते. तर पटपट भाकरी टाकून घेते कारण पाणी माझं कधी येऊ शकतं, टायमिंग होत आलेला आहे माझ्या पाणी यायचा. तर चला पटपट करूयात. आणि सचिनला जास्त करून बाजरीची भाकरी खूप जास्त आवडते. मी कधी बाजरीची भाकरी त्यांच्यासाठी बनवते,
आता सध्या मी गावाकडून ज्वारी आणली त्याच्यामुळं मी ज्वारीची भाकरी बनवलेली छान त्यांच्यासाठी. ते बघा आता माझं मटण छान शिजवून झालं आणि त्यात मी शंभूला त्यांना नाश्ता पण बनवून दिलेला आहे. माझं पाणी पण येऊन गेलं, पाणी भरून झालं आहे माझं आणि आता भाजी तयार झाली. सचिन त्यांना मी भाजी जेवायला वाढले छान. पिऊला आणि शंभूला पण मस्त आळणी रस्सा वाढला आहे. तर चला फ्रेंड्स, हा ब्लॉग आज आपण इथेच एंड करूयात. बाय फ्रेंड्स.